आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। शुक्रवारी बदलापूर शहरात 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरात इमारतींना बसलेल्या जोरदार हादऱ्यांमुळे बदलापूरकर चिंताग्रस्त झालेत। इथल्या दगडखानीत करण्यात आलेल्या स्फोटामुळेच इमारतींना जोरदार हादरे बसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे। इतकंच काय, हादरे ज्यावेळेस बसले त्यावेळी इमारतीतील नागरिकांनी या दगडखानीत धुळीचा एक मोठा लोट उसळलेला त्यांना पाहायला मिळाला। मात्र आता खाणीचा मालक तर शुक्रवार असल्यानं दगडखान बंद होती असं स्पष्टीकरण देत आहेत। आज माझी शुक्रवार असल्याकारणे माझी क्वारी आज बंद होती। त्याच्यामुळे जर ब्लास्ट केला आहे मग झालेलाच नाही आहे असं मी सांगतोय। माझी आज क्वारी बंद आहे। दगड उचलण्याचं काम सुरू होतं त्यावेळेस अनेक गाड्या होत्या, मात्र प्रशासन येणार म्हणून आपल्या गाड्या या ठिकाणाहून निघून गेला असं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे। नाही गाड्याच नव्हत्या। मग इतक्या तीव्र स्वरूपाचे हादरे 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरातील इमारतींना का जाणवले हे शोधणं महसूल प्रशासनाचं काम आहे। मात्र यात किती खरं आणि किती खोटं बोललं जातंय हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। अंबरनाथ बदलापूरच्या अनेक भागात ठिकठिकाणी बेकायदा दगडखानीचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय खुलेआम सुरू आहे। मात्र महसूल प्रशासन त्याकडे अनेकदा सोयीस्करपणे दुर्लक्ष करतं। बदलापूर अंबरनाथ शहरातील बेकायदा दगडखानीबाबत नागरिकांना माहिती आहे, मात्र महसूल प्रशासनाला त्याची माहिती कशी नसावी असा मोठा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे साहजिकच बेकायदा दगडखानींच्या बाबतीत मोठे आर्थिक व्यवहार तर होत नाहीत ना अशी शंका बदलापूरकरांच्या मनात निश्चितच निर्माण होत असेल। आता बदलापूर शहरातील इमारतींना बसलेल्या हादऱ्यानंतर तरी महसूल प्रशासनानं शहरातील बेकायदा दगडखानींचा सोक्षमोक्ष लावणं तितकंच गरजेचं बनलंय। महसूल प्रशासनानं या बेकायदा दगडखानी चालवणाऱ्यांवर दंडात्मक स्वरूपाच्या कारवाईबरोबरच फौजदारी कारवाई देखील केली पाहिजे। आणि असं जर महसूल प्रशासनानं केलं नाही तर या दगडखानींमुळे बदलापूर शहर हे भविष्यात दुर्घटनेचं शहर होण्याची शक्यता आहे। शुक्रवारी बसलेल्या हादऱ्यांचा अहवाल अजून महसूल प्रशासनाकडून आलेला नाही, मात्र बदलापूर अंबरनाथ शहरात ज्या बेकायदा दगडखान सुरू आहेत त्यांच्यावर भविष्यात कारवाई केली नाही तर बदलापूर शहरात होणाऱ्या दुर्घटनेची आणि त्या दुर्घटनेत होणाऱ्या जीवितहानीची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाला घ्यावी लागेल एवढं मात्र नक्की। आमच्या दगडखानीत हा स्फोट झाला नाही असा निर्वाळा दगडखानीचे मालक देत आहेत। मग हा स्फोट आकाश पाताळ तर झाला नसावा ना याचा शोध महसूल प्रशासनानं जरूर घ्यावा। पब्लिक मीडिया, बदलापूर।